कराड नगर परिषद सार्वजनिक निवडणूक 2025 याकरिता अपक्ष उमेदवारी नगराध्यक्ष म्हणून दाखल केलेली आहे। तरी मला असं वाटतंय की कराड शहरातील सुज्ञ मतदार माझा विचार करतील आणि मी माझं जे नियोजन केलेलं आहे, मी नगराध्यक्ष झाल्यानंतर ज्या जनतेच्या ज्या सुविधा आहेत त्या अपुऱ्या सुविधा आहेत, झोपडपट्टी धारकांचे प्रश्न आहेत, भाजी मंडईचे जागेचे प्रश्न आहेत, नंतर वाहतूकचे प्रश्न आहेत, घन कचरा प्रश्न असेल, अशा विविध प्रश्नासाठी मी नगराध्यक्ष या पदासाठी निवडणूक लढवत आहे। तरी मला कराड शहरातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो मला एक वेळ संधी देऊन मला निवडून द्यावं ही माझी आपणाकडून अपेक्षा आहे आणि मी तुमच्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करत राहणार आहे। तुमच्या कोणत्याही अडचणी असलेल्या ते सोडवण्याचा प्रयत्न करणार। मी एक शब्द देतो की आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहे। मी विश्व इंडियन पार्टी VIP सातारा जिल्हाध्यक्ष या पदावर काम करतो। तसेच माझी स्वतःची जनता फाउंडेशन संस्था देखील आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे लोकांना, गोरगरिबांना, निराधार महिलांना वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक मदत करत असतो, वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। तसेच कराड नगर परिषद सुद्धा मी निवडून आल्यानंतर कोणत्याही जनतेची तक्रार जास्त वेळ टिकून ठेवणार नाही। त्यांची तक्रार आल्या त्या तक्रारीचे निरासन करणार। यासाठी मला कराड शहरातील सुज्ञ मतदारांनी मतदान करून माझं अपक्ष नगराध्यक्ष म्हणून गॅस सिलेंडर हे चिन्ह मला भेटलेलं आहे। तरी मला नगराध्यक्ष म्हणून गॅस सिलेंडर या चिन्हावर बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्यावं हे मी कराडतील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करून माझ्या प्रचाराला मी सुरुवात करीत आहे। नगराध्यक्ष म्हणजे कसं आहे, जनतेची कामं करणारा नगराध्यक्ष असावा। आता मी तुम्हाला एकच प्रश्नाचं उत्तर देतो। तुमच्या नगराध्यक्ष झाल्यानंतर दर आठवड्याला जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला जनता दरबार भरवला पाहिजे आणि जनतेच्या काही तक्रारी आहेत, समस्या आहेत, त्या समस्या नगराध्यक्ष या नात्याने सोडवल्या पाहिजेत।